शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातल्या करवीर भागातल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। करवीरमधनं जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करून पर्यायी मार्ग करण्याची मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग करवीर विधानसभा मतदारसंघातल्या 18 गावांमधनं जाणार आहे आणि त्यामुळे बागायती जमिनींचं मोठं नुकसान होणार असल्याचं चंद्रदीप नरके यांचं म्हणणं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना शक्तीपीठाचा मार्ग बदला, शक्तीपीठ महामार्ग रद्द करू नका, परंतु याचे अलाइनमेंट बदला म्हणून मी शिंदे साहेबांना भेटलो। काल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा निवेदन दिलं की शक्तीपीठाचा मार्ग अन्यत्र आपण हलवा, कारण माझ्या मतदारसंघातील 18 गावामधून हा शक्तीपीठ महामार्ग जातो। इथे बागायत शेती आहे, ऊसाखालची नगदी पिकं लोक घेतात आणि पश्चिम विभागातील माझ्या मतदारसंघातील जी गावं आहेत इथे शेतकऱ्यांची होल्डिंग कमी आहेत, त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त करून हा महामार्ग जातो आणि याला पर्यायी मार्ग तुम्ही उपलब्ध करा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 9 तारखेला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत। पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला त्या उपस्थित राहणार आहेत। खासदार पार्थ पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल सुद्धा या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। तर तिकडे तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दर्शवलेला आहे। टीव्हीके पक्षाचे अध्यक्षा यांनी पत्र लिहून आपला पाठिंबा मागितलेला होता। काँग्रेस पाठिंबा देणार का अशी विचारणा केली गेलेली होती। त्यामुळे आता तामिळनाडूमध्ये काँग्रेस सत्तेत सहभागी होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। आगामी निवडणुकांसाठी टीव्हीके आणि काँग्रेसची आघाडी कायम राहणार असल्याचं दिसतंय। तामिळनाडूमध्ये विजय सत्ता स्थापन करणार आहेत। सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी विजय यांनी राज्यपालांची भेट देखील आज घेतलेली आहे। थलपती विजय यांचा 9 तारखेला शपथविधी होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।